नमस्कार, मी नामदेव पाटील ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP कंपनीद्वारे आज आपण संदीप जगन्नाथ परदेशी गाव कुपखेडा तालुका बागलाण जिल्हा नाशिक या गावामध्ये संदीप भाऊंच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. संदीप भाऊ नमस्ते. नमस्कार. आपण किती वर्ष प्लॉट म्हणजे किती वर्ष झाले द्राक्ष बाग करताय? 7 वर्षापासून द्राक्ष बाग करतोय मी. किती एकर क्षेत्र आहे आपलं? 2.5 एकर क्षेत्र आहे आपलं. 2.5 एकर क्षेत्र आहे. टोटल क्षेत्र किती आहे आपलं? टोटल क्षेत्र माझ्याकडे 50-60 एकर क्षेत्र आहे. 50-60 एकर. पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 2.5 एकर कारण की परिस्थिती नाही, क्रॅकिंगमुळे फार वाईट होती आमची अवस्था. त्याच्यामुळे द्राक्ष लावूच वाटत नव्हतं आम्हाला. हां, मग म्हणून फक्त 2.5 एकर लावले. हो. बरं, 2.5 एकरमध्ये तुम्हाला अगोदर म्हणजे जसं तुम्ही ओपन प्लॉट करत होते आणि आता तुम्ही प्लास्टिक खाली गेलेलात, ह्या वर्षीच प्लास्टिक टाकले ना? पहिल्याच वर्षी टाकलं. पहिल्याच वर्षी टाकलेलं आहे. म्हणजे 7 वर्ष आमचे क्रॅकिंगमध्येच गेले. बरं, गळकूस, क्रॅकिंग, करपा, हां, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला फार त्रास आहे. सगळ्यात महत्वाचं पोंग्याचं डावणी. पहिल्या वर्षीचं डावणीच खाल्ली. बरं, डावणीमधून निघालो तर आम्ही थोडे पुढं आलो तर थिनिंग नंतरचा करपा. ओपन मध्ये थिनिंग नंतरच्या करप्याने बंच आम्ही एकदम लेबर करणं छान थिनिंग केली आणि थिनिंग नंतर बंच करपा दिसायला लागला. अरे बापरे. मग अजून माल साखळी झाला. त्याही वर्षी चांगला बनवला. परत क्रॅकिंग दिवाळीत. अरे बापरे. पहिलंच वर्ष असं की आम्ही क्रॉप प्रोटेक्ट टाकलं, द्राक्षाचं ग्रेप प्रोटेक्ट, आणि आम्हाला छान रिझल्ट मिळाले. नाही तर असे माल आमच्याकडे बागलांमध्ये या वर्षी पोंगा ते फ्लॉवरिंग कमी पाऊस, फ्लॉवरिंग ते माल बेरी सेटिंग 17-18 होईपर्यंत दर हप्त्याला 100-120 मिलीमीटर पाऊस पडायचे. अरे बापरे. तर बऱ्यापैकी बागलाण तालुक्यात पिंगळवाडे वगैरे प्लॉट सोडून दिले लोकांनी. आपले माल पण सेटिंग झाले आणि आज हार्वेस्टिंगची वेळ आहे आज आपली. बरं, आता मला सांगा, आपण जे ओपन प्लॉटमध्ये जी प्रॅक्टिस करतो आणि आपण आता प्लास्टिकमध्ये प्रॅक्टिस करतो, याच्यामध्ये काय फरक असतो तुम्हाला? ओपन प्लॉटमध्ये सर मला 2.5 एकरला कमीत कमी 3-4 लाख रुपये कसेही खर्च होते. बरं, मी हप्त्यातून 2च पावडर मारले. माझ्याकडे ग्रेप मास्टरचे अनिल हांडगे सर येतात, सुनील शिंदे सरांची. बरं, हां. तर भरपूर स्प्रे मारायचो मी दरवर्षी. त्यांच्याकडे 3 वर्षापासून माझा प्लॉट अटॅच आहे ग्रेप मास्टरला. पण फार मला पावडरी पेस्टिसाईडचा फार मोठा खर्च होता मला. यावर्षी फक्त मी लिक्विडवर आणि स्प्रेवरच खर्च केला तरी एकदम मिनिमम दरात, अवघ्या दरात मला सुपर क्वालिटी माल मिळाला. सुपर क्वालिटी म्हणजे अगदी तुमचे स्प्रे कमी झाले. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की 127-130 रुपयांनी एक्सपोर्ट पहिल्यांदा होतोय आपला प्लॉट. अरे वा वा वा. क्रॅकिंगच्या वेळेस आम्ही ह्या वेळेस म्हणजे दरवेळेस 7 वर्ष असं होतं की क्रॅकिंगच माल राहायचा. यावेळेस माझ्याकडे वाईनच्या गाड्या चालायच्या 3 रुपये 4 रुपये. आज मी सरला 91 रुपये देतोय ना शबनमला, नाशिकच्या शेटी. ओके, म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला चांगला 100% बेनिफिट. आणि काय अंदाज वाढतो तुम्हाला किती टन माल जाईल ह्या याच्यामधून? आता एकरी किती टन जाईल असं? जर काय झालं, फर्स्ट टाइम होतं आपलं. हां, फर्स्ट टाइम असल्यामुळे थोड्या काही चुका, काही नवीन आपल्याला शिकायला मिळाल्या. बरोबर. पण डायरेक्ट ह्या वर्षी लोकांचे 3-3, 4-4 टन माल निघतायत. बरं, हां. त्या हिशोबाने आपण 8-8, 9-9 टन, 16-17 टन माल आहे माझ्याकडे. बरं, म्हणजे एकरी तुमचा किती टन जाईल? एकरी माझ्याकडे 8-9 टन माल आहे. 9-18 100% जाऊ शकतो. 100% सर सगळं जातोय आपला प्लॉट. सरसकट प्लॉट जातोय. बरं, काय सांगू शकाल तुम्ही इथून पुढे शेतकऱ्यांना की काय चॅलेंजेस आहेत? आता आम्हाला एक विचारायचं राहिलं, ज्यावेळेस तुम्ही छाटणी घेतली, फळ छाटणी, त्याच्यामध्ये आणि ओपन छाटणीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे जसं बर्ड ब्रेकिंगला ह्याला काय वाटलं तुम्हाला? जर यदा कशात आपण गेलो शूटिंगला तर तिकडे जाऊ. बरं, टोटल मला तुम्ही माप काढून दिलेले अँगल टू अँगल. ओके. पण मी 3 गल्ल्या डेमोसाठी 10 फूट रिवर्स टाकलेले आहे, ओपन ठेवल्या. बरं बरं. प्रत्येक झाडाखाली माझं 1 ते 2 कॅरेट भरतंय 20 किलोची जाळी. बरं, तिथं 1 कॅरेट माझ्या माणसांनी माल काढला आणि टोटल माल करप्याने खराब झाला. बरं, म्हणजे तो आहे का तुम्ही तसं ठेवलेला आहे का? नाही, तिथं खुडला गेला असेल किंवा बघू खुडला गेला. पण हे बाग असेल ना तिथे? हो, बाग आहे ना. तुम्ही इथली पत्ती बघू शकता, तिथं करप्याची पत्ती कळेल. इथं डावणीचा एकही स्पॉट नाही, तिथं डावणी कळून जाईल. तुम्ही स्वतःहून सेपरेट असा तुमचा ट्रायल घेतला? हो, मी माझा घेतला. तुम्ही मला कधी सांगितलंच नाही. हो, तुम्हाला आज सांगितलं नाही. तुम्हाला मी आज सांगितलं नाही. आणि मी लोकांना दाखवलं, झाकलेल्यांना बिगर झाकलेल्याचा दाखवलंय मी. आणि सगळ्यात महत्वाचं की मी सांगितलं नामपुला शिवताऱ्यावर चला, माझं मागची PDF काढा. 3,75,000 रुपये मागच्या वर्षी खर्च आहे आणि यावर्षी 1.25 लाखात काम होतंय माझं वालं. अरे वा वा. जर पेस्टिसाइड असं लागतो, स्टॉक माल निघतोय. 130 रुपयाने आनंद नीरज मागतोय आज आपल्याकडे. अरे बापरे. आनंद नीरज आहे, अजून मदन ग्लोबल, भरपूर कंपनी आहे.
पण आपल्याला सरसकट द्यायचा होता आणि शेट पूजाचं पण मार्केट आहे जरा बर दिवाळी नंतर 5-7 दिवसांनी. शबनम मॉले शेट म्हणे मला चालतोय लाट माल. आपण हिशोब काढला एक्सपोर्टचा आणि सगळ्यांचा, काही हरकत नाही आपण देऊन टाकला. बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा? मी बागलांनाही सांगतो, नाशिकलाही सांगतो, सांगली, सातारा, सोलापूर द्राक्ष इंडस्ट्री जिथं असेल त्यांनी कमीत कमी क्रॅकिंग नको पण क्वालिटी कामण्यासाठी क्रॉप कव्हर द्राक्षाची गरज आहे. द्राक्ष तोडून चालणार नाही, डाळिंबावर फार आपत्ती आहेत. बरोबर. पण त्यांनी द्राक्षाकडे वळावं आणि द्राक्ष 100% क्रॉप कव्हर खाली चांगले 160 मायक्रॉन 60 GSM. तर इथून टॉप ते आपली 450 फुटाची गल्ली आहे. 450 टॉप टू बॉटम इथून शूटिंग काढा, त्या बाजूला तुम्हाला उजेडच दिसेल. सुनील शिंदे सर आपली मीटिंग झाली होती नामपूरला. बरोबर बरोबर. त्या मीटिंगच्या दिवशी आपल्याकडे सुनील शिंदे सर पण आले. सुनील शिंदे सरांनी 2 प्लॉट व्हिजिट मारल्या. बर. आपल्याकडे पण आमच्या फ्रेंडकडे पण. तिथं 200 फुटाच्या गल्लीत पूर्ण अंधार आहे. बर. आणि तो प्लॉट कुजला. अरे बापरे. आणि आपल्याकडे टोटल माल आहे प्लास्टिक मधला प्लास्टिक मध्ये होता, पण साधं प्लास्टिक होतं, साधं लोकल प्लास्टिक होतं. लोकल प्लास्टिक होतं, आपलं प्लास्टिक नव्हतं. तिथून सर आले, आपल्याकडे सरांना चष्मा काढावा लागला. सर म्हणे सनलाईट खूप आहे. हा मोठा फायदा. आणि पोंग्यात वाचलो, पोंग्यात हा माल राहिला नसता. बागलाण तालुक्यात ह्या कटिंगा चालू नाही, पेपर मध्येच 90+ कटिंगा चालू आहे. आणि पेपरचेच माल 130-131 रुपये एक्सपोर्टला चालू आहेत. नाही तर साधे शेतकरी मेले. आम्हाला पण वाईट अवस्था राहिली असते आज आम्ही जर क्रॉप कव्हर टाकलं नसतं तर. धन्यवाद. संदीप साहेबांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केलेलं आहे. संदीप साहेब, तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि भावी सीझनसाठी आमच्या ॲग्रोसॉलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.